नगर परिषदच्या पेपरमध्ये इंग्लिश या विषयावर 15 प्रश्न आणि मराठी या विषयावर 15 प्रश्न असे 30 प्रश्न भाषेवर म्हणजेच 60 मार्क्स भाषेवर राहतील. मराठी बघा कसं असेल. टेस्ट नंबर 1 आहे ही. खालील अलंकार ओळखून ते स्पष्ट करा. आता हे अलंकार आहे, कोणतीही भाषा असो, मग ती इंग्लिश असो की मराठी असो की आणखी कोणती भाषा असो, अलंकार हे भाषेला एक दर्जा प्राप्त करताना दिसतात. आता अलंकार हे जेवढे सोपे तेवढे किचकट सुद्धा असतात, म्हणून याचा अभ्यास करणं महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, मुंबईची घरे मात्र लहान, कबुतरांच्या खुराड्यांसारखी. आता याचा अर्थ नेमकं काय होतो? मुंबईमध्ये जागा कमी आहे, सर्वांना माहीत आहे. मग जागा कमी तर राहण्यासाठी सुद्धा प्रत्येकांना पाहिजे तसं घर मिळणार नाही. जसं आपण खेड्यामध्ये घर बांधतो, असं ऐसपैस घर बांधतो, तसं अंगणासहित घर मुंबईत नाही. हां, जे मोठे मोठे लोक आहे, श्रीमंत लोक आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहे, त्यांनी आपापले बंगले बांधून ठेवलेले आहे, हा भाग वेगळा. पण बहुतांश ठिकाणी आपण जर पाहिलं तर लहान लहान घरांमध्ये लोकांना राहावं लागतं. आणि म्हणून म्हटलं गेलेलं आहे, मुंबईची घरे मात्र लहान, कबुतरांच्या खुराड्यांसारखी. बघा, मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी असं नाही म्हणायचं. कोणतीही भाषा जेव्हा वाचतो आपण, त्या वाचण्यामध्ये एक लय आली पाहिजे, एक असा लहेजा आला पाहिजे. मुंबईची घरे लहान, इथे एक्सक्लेमेटरी साईन आहे ना, उद्गाराचं चिन्ह आहे ना, म्हणून त्याला थांबून जायचं. मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यांसारखी, म्हणजे आपण मनातल्या भावना व्यक्त केलेल्या आहे. काय म्हटलं? मुंबईच्या घरांना आपण उपमा दिली कबुतरांच्या खुराड्यांसारखी. उपमा दिली आपण त्याला, म्हणजे मुंबईतल्या घरांना उपमा दिली आपण कबुतरांच्या खुराड्यांसारखी, कबुतरांच्या घरासारखी. ती उपमा अलंकार आहे. मग उत्प्रेक्षा, रूपक आणि अपनमती म्हणजे काय? तर बघा, आपण जेव्हा एखाद्याला उपमा देतो, मी जर म्हटलं असेल एक मुलगा खूप छान इंग्लिश बोलतो, आपण त्याला काय म्हणतो? तो आमच्या गावचा शशी थरूर आहे. एखादा मुलगा खूप अभ्यास करत असेल, आपण काय म्हणतो? तो आमच्या ग्रुपचा डॉक्टर आंबेडकर आहे. एखादा मुलगा खूप शूर असेल, तो आमच्या ग्रुपचा शिवाजी आहे. महात्मा फुलेंना उपमा दिली जाते शेक्सपियरची. महात्मा फुले भारताची शेक्सपियर आहे. नेल्सन मंडेला यांना उपमा दिली जाते महात्मा गांधीची. नेल्सन मंडेला इज द गांधी ऑफ गांधी ऑफ आफ्रिका. म्हणजेच काय नेमकं? एखाद्या माणसाला एखाद्याची उपमा दिली, माणूसच नाही तर कोणत्याही वस्तूला एखाद्याची उपमा दिली तर त्याला म्हटलं जाते उपमा अलंकार. उत्प्रेक्षा म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये जणू वगैरे येणार, जणू काही, गमे, वाटे हे शब्द येतात. म्हणजे हे जीवन वाटे मज नरक जणू, म्हणजे तो जणू माझ्या समोर तो आला, तो जणू विष्णू म्हणूनच, असा अर्थ. जणू म्हणजे जणू काही. मी जर म्हटलं तो असा लढला, जणू काही छत्रपती शिवाजी महाराजच, छत्रपती संभाजी महाराजच, असा अर्थ. जणू हे शब्द येतात, जणू, भाषे, वाटे, मग, ठीक आहे ना. रूपक अलंकार आणि अपनमती थोडंसं साम्य आहे. रूपक म्हणजे काय? तुलना नाही होत, डायरेक्ट. लाईफ इज स्ट्रगल, जीवन संघर्ष आहे. जीवन है संघर्ष, म्हणजे जीवन हे संघर्षासारखं नाही आहे, संघर्षच आहे. छत्रपती शिवाजी महाराज वाघ होते, संभाजी महाराज वाघ होते, म्हणजेच काय? वाघासारखे नाही, वाघच होते. म्हणजे रूपक अलंकार, मेटाफर अलंकार. अपनमतीचा अर्थ काय होतो? मी जर एक आंबा दिला, हा आंबा नाही, साखरच आहे, हा माझा मित्र नाही, भाऊच आहे, असं म्हणतो ना आपण, तेव्हा अपनमती अलंकार. हे सर्व शिका मित्रांनो. शिकल्यानंतर मजा येते शिकण्याची, कारण आपली भाषा इतकी समृद्ध आहे, इतकी शब्दार्थ आहे आपल्या भाषेमध्ये की ते शिकल्यानंतर आपली परिपक्वता वाढते लँग्वेजमध्ये, ठीक आहे ना. त्याच्याने कडू औषधे पिववते. आता आपण हा शब्द प्रयोग फार करत नसतो. पिववते, खाववते. मी जर म्हटलं असेल की माझ्याकडून ते खावलं जात नाही, पण माझ्याकडून ते खाववते तुम्ही काय म्हणता? खाववते म्हणजे काय? पिववते म्हणजे काय? घासवते म्हणजे काय? म्हणजे बघा, त्याच्याने कडू औषध पिववते, म्हणजे तो कडू औषध पिऊ शकतो म्हणजे शक्य कर्मणी उत्तर. आता हे जर तुम्ही असं वाचलं ना, अभ्यास केला ना, असं पुस्तक घेऊन वाचलं ना, समजत नाही. त्याच्यावर प्रयोग करावे लागतात, तेव्हा ते समजते. ते वापरावे लागतात, बोलावे लागतात. प्रत्येक वाक्यामध्ये काय बसेल ते बघावं लागतं, तेव्हा कोणती लँग्वेज समजते. जशी इंग्लिश आहे तशीच मराठी सुद्धा आहे. कर्तरी प्रयोग, कर्ता महत्वाचा. नवीन कर्मणी,
हा आलेला आहे इंग्लिशमधून. इथे कडून हा शब्द लागतो, कडून. त्याच्याकडून हे काम होत नाही. शासनाकडून आम्हाला निधी दिला गेला, विद्यापीठाकडून याची निवड करण्यात आली, त्याला म्हणतो आपण नवीन कर्मणी. समापन कर्मणी म्हणजे काय होते तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा म्हणतो ना माझं पत्र लिहून झालं, लिहून झालं, माझं पत्र लिहून झालं, त्याचा चहा पिऊन झाला, त्याचे कपडे धुवून झाले, म्हणजे एखाद्या गोष्टी कर्त्याकडून एखादं काम करून झालं या पद्धतीचं वाक्य, त्याला म्हणतो आपण समापन कर्मणी. इथं उत्तर कोणतं बरोबर आहे? शक्य कर्मणी. त्याच्याने कडू औषध पिववते. नंतर बघा समानार्थी शब्द. कमळ म्हणजे काय? कमळला शब्द आहे अंबुज. आता हे तुम्हाला पाठच करावं लागेल. शब्दार्थ खूप जास्त प्रमाणावर विचारून राहिले, तलाठीला सुद्धा विचारले, नगर परिषदला सुद्धा विचारणार आहे. पंकज, अंबुज, सरोज, नलिनी, राजीव, नीरज हे सर्व शब्द आहे, सिनोनिम्स आहे या अंबुज म्हणजेच कमळाचे. मग अंडज म्हणजे काय? अंडज म्हणजे काय? तर अंडज म्हणजे तुम्हाला सांगतो, गोरज म्हणजे काय होते? जेव्हा गाई सायंकाळच्या वेळीस गोठ्यात येते, चरून गोठ्यात येते, त्या वेळेला गोरज म्हटलं जाते. द्विज म्हणजे काय? नव्याने जन्मणारा, पुन्हा जन्मलेला द्विज. शब्दशः अर्थ पाहिला तर द्विज म्हणजे दुसऱ्यांदा जन्मलेला. हां, आणि भावार्थ जर पाहिला तर संत, ऋषी, मुनी. वाल्याचा वाल्मिकी झाला, वाली आधी होता, नंतर त्याचा पुनर्जन्म झाला, तो वाल्मिकी झाला. म्हणजेच काय, आपण जेव्हा काहीतरी गोष्टी आपल्या डोक्यात पडते, प्रकाश पडतो, आपण तेव्हा नवीन झाल्यासारखं होतो, त्याला म्हटलं जाते द्विज. अंडज म्हणजे बघा, अंडज तर मनुस्मृतीनुसार 4 प्रकारे या सृष्टीत जीव जन्मतात. कोणते प्रकार आहेत ते बघा? अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज्ज. आता मनुस्मृतीचं मी नाव घेतलं, याचा अर्थ काय? याचा अर्थ हे शब्द त्याच्यातून आलेले आहे. त्यांना लिहिलं म्हणून काही 4 ठिकाणी जन्म नाही होत. ते जन्म नॅचरलीच आहे, नैसर्गिकताच आहे. फक्त हे शब्द त्या ग्रंथातले आहे, हेच तुम्हाला मला सांगायचं आहे, बस एवढंच फक्त उद्देश. अंडज म्हणजे काय होते? अंड्यापासून जन्मणारा. मग पक्षी असो, साप असो, काही सरपटणारे प्राणी असो. जारज म्हणजे पोटातून जन्मलेला, आपण असो, गाय, म्हैस, कुत्र, मांजर या पद्धतीचे, ठीक आहे ना. स्वेदज म्हणजे काय होते? स्वेदज म्हणजे ओलावा आहे, उष्णता आहे, तर आपल्या खटमलं निघतात, ढेकूण किंवा चिलट मच्छर निघतात, ठीक आहे ना, त्याला म्हटलं जाते स्वेदज, ओलावा, ठीक आहे ना. उद्भिज्ज म्हणजे काय होते? उद्भिज्ज म्हणजे जमिनीतून निघतात, मग ते बी टाकून आपण रोप तयार करतो किंवा मग रोप वाटिकाला लावतो, ठीक आहे ना, त्याला म्हटलं जाते उद्भिज्ज. समजलं का? बघा ही टेस्ट सिरीज आहे, परीक्षाभिमुख टेस्ट सिरीज आपण सुरू करतो आहे नगर परिषद भरतीची. इंग्लिश आणि मराठी. इंग्लिशचे 10 पेपर्स होतील, मराठीचे 10 पेपर्स होतील. तुम्हाला पूर्ण PDF मिळेल टेलिग्राम चॅनलवर. टेलिग्राम चॅनल जे आहे त्याचं नाव आहे ABC एज्युकेशन ॲप, ते जॉईन करून घ्यायचं. ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला ABC एज्युकेशन नावाने. माझा फोन नंबर दिलेला आहे माझ्या ऑफिसचा, आणि तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळणार आहे 199 रुपयामध्ये. टेस्ट सिरीज जरूर घ्या, जरूर त्याचा अभ्यास करा, जेणेकरून आपण जेव्हा परीक्षेला जाऊ तेव्हा आपल्याला भरपूर सगळं आलेलं असेल. नाहीतर लँग्वेजचा अभ्यास करणं म्हणजे एक दिव्यच आहे, ठीक आहे ना. बघा खालीलपैकी कोणते वाक्य वर्तमान काळातील आहे? वर्तमान काळ. पडला पाऊस, मुसळधार पाऊस पडला. लालेलो म्हटलं तर तो पास्ट मध्ये गेला, म्हणजे तो प्रेझेंट नाही होत. मुसळधार पाऊस पडू शकतो आहे, शक्यता आहे, ठीक आहे ना, ते पण होणार नाही वर्तमान काळ. मुसळधार पाऊस पडत असतो, विजा कडकडत असतात, ते येतात, मी जात असतो, मी मंदिरात जात असतो, तो येत असतो, आम्ही खेळत असतो. सिंपल प्रेझेंट टेन्स, सामान्य वर्तमान काळ. म्हणून उत्तर नंबर 3 करेक्ट आहे. मुसळधार पाऊस पडत असतो, विजा कडाळतील नाही. तील म्हणजे फ्युचर टेन्स आला, ठीक आहे ना. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. आता या प्रश्नांमध्ये तुम्हाला इथे ऑप्शनमध्ये काहीही येऊ शकते. शब्दांच्या जाती येऊ शकतात, किंवा अलंकार येऊ शकतात, समास येऊ शकतात, काहीही येऊ शकतात, ठीक आहे ना. बघा राम लक्ष्मण पदोपदी विटीदंडू आणि पापपुण्य, हा प्रश्न आहे समासचा. आता बघा तुम्हाला याचा अभ्यास असेल तरच योग्य उत्तर लिहिता येईल, नाहीतर टोलवीवर चालवावं लागेल, ठीक आहे ना. राम लक्ष्मण दोघे कसे सारखे आहे?
विटी दांडू दोघी सारखे आहे, सारखं महत्व आहे. पाप पुण्य दोघांचं सारखं महत्व आहे. मग सारखं महत्व असेल तर आपण त्याला काय म्हणतो? आपण त्याला म्हणतो द्वंद्व समास. द्वंद्व समास, ठीक आहे ना, सारखं महत्व आहे. पण पदोपदी जर म्हटलं तर या ठिकाणी पद एकच आहे. या पदालाच महत्व आहे, पहिल्या पदाला महत्व आहे आणि म्हणून त्याला म्हटलं जाते अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समास. समजलं का? आता ह्या शिक्षणाचा भाग आहे, शिकावा लागतो. असं टोला टोलवी मारून होत नसते. समजून घ्या. राम लक्ष्मण दोन सारखेच आहे, दोघांना समान महत्व आहे. विटी दांडू एकमेकांशिवाय खेळता येत नाही, पाप पुण्य एकमेकांशिवाय खेळता येत नाही, त्याला म्हटलं जाते द्वंद्व समास. दोन्ही घटक महत्वाचे. खालीलपैकी वाक्याचा प्रकार शोधा. गावातील सर्व जाती जमातीच्या लोकांनी एकत्र का येऊ नये? आता का म्हटलं म्हणजे तो प्रश्न आहे, शेवटी क्वेश्चन मार्क पण आहे, प्रश्नचिन्ह पण आहे, म्हणून तो क्वेश्चन आहे, प्रश्न आहे. म्हणून हे दोन ऑप्शन कटले. प्रश्नार्थी बरोबर आहे. त्यानंतर मग काय आहे? होकारार्थी आहे की नकारार्थी आहे? नये आहे ना. गावातील सर्व जाती जमातीच्या लोकांनी एकत्र का येऊ नये? का येऊ नये? नये आलं वाक्यात जर शब्द नये दिसला तर तो निगेटिव्ह असतो मित्रांनो, तो होकारार्थी नसतो, नकारार्थी असतो. म्हणून उत्तर नंबर 4 करेक्ट आहे. ठीक आहे. नंतर बघा, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध अशुद्ध शब्द असं काही नसते ग्रामरमध्ये, लँग्वेजमध्ये. ते फक्त ग्रॅमॅटिकली आपल्याला शुद्ध किंवा अशुद्ध लिहायचं असते. ना तर मी जर म्हटलं असेल मी माझ्या गावाला जात आहे, हे वाक्य शुद्ध, आणि मी मावल्या गावाला चाललो, हे वाक्य अशुद्ध, असं काही नसते. भाषा शुद्ध नसते, शब्द शुद्ध किंवा अशुद्ध असतात. ते जर या पद्धतीनं लिहिलं गेलं, समजा आपण अंतस्थिती वगैरे पाहिलं असं, तर आपण जेव्हा निशुल्क लिहितो तेव्हा लोक असे लिहितात निशुल्क बयाडबेलने. नाही, निशुल्क, निस्संदेह निशुल्क. या ठिकाणी तुम्हाला असा कोलन द्यावा लागतो, त्याला आपण विसर्ग म्हणतो. आणि अंतस्थितीचं उत्तर हे बरोबर आहे. स्थिती तुम्ही अंतस्थिती असं म्हणू शकत नाही, अंतस्थिती असं म्हणू शकत नाही. हा जो ती शेवटी असतो तो कधी कॅपिटल असतो, म्हणजे दीर्घ असतो, मोठा असतो, ठीक आहे ना. म्हणून अंतःस्थिती हे न करता उत्तर तुम्हाला 3 घ्यावं लागेल, अंतस्थिती. मग आता सर हे तुम्हाला कोण शिकवणार? तर कोणी शिकवणार नाही. तुम्हाला वाचन वाढवावं लागेल. रोजचे एडिटोरियल पेजेस जे आहेत चांगल्या पेपर्सचे, ते वाचा. ते एकदम ग्रॅमॅटिकल करेक्ट असतात. काही लँग्वेजमध्ये, काही भाषेमधले, लँग्वेजमधले नोवेल्स वाचा, म्हणजे कादंबऱ्या वाचा, उपन्यास वाचा. तुमची लँग्वेज आपोआप दुरुस्त होते. तुम्हाला जर वाचन करता येत नसेल तर तुम्हाला लिहिता पण येणार नाही. नुसतं मराठी बोलतो झालं काय? नाही. मराठीतलं ग्रामर समजून घ्यावं लागेल, व्याकरण समजून घ्यावं लागेल, आकार उकार काना मात्रा समजून घ्याव्या लागतील. कसंही लिहिल्यानं होत नसते मित्रांनो. म्हणून तुम्हाला हे कोणी शिकवणार नाही. तुमचं वाचन तुम्हाला वाढवावं लागेल. वाचा, मस्त आहे. आपल्या भाषेमध्ये इतकी वाक्य आहे, इतकी शब्द आहे, इतके प्रश्न आहे, इतक्या कादंबऱ्या आहे, इतकी नाटकं आहे लिहिल्या गेलेले. साहित्य सरत नाही. आणि म्हणून तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा लेखकांची नावं विचारली जाते, आहे की नाही. आणि म्हणून तुमचं आवश्यक आहे अभ्यास करणं, वाचन करणं. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, ही म्हण आहे. थाळी नाही, शिटी नाही, बासरी नाही. मग अशा पद्धतीचे तुम्हाला इडियम्स येत राहील. म्हण हे प्रवर्ब आहे, म्हण येत राहील. ह्या गोष्टी कॉमन असतात आणि आपण असं बऱ्याचदा दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा वापरत असतो. आपले आई बाबा वापरतात, जुने माणसं वापरतात, आपणही वापरायला पाहिजे. कारण आपली ही भाषा आहे, आपण आपली भाषा समृद्ध केली पाहिजे. मराठी आपल्या हाती आहे टिकवणं. ती अभ्यासून, लिहून, वाचून, बोलून आणि पटलेलं व्यक्त होऊन टिकत असते. नंतर बघा, खालीलपैकी महानुभाव पंथ संप्रदायाचा ग्रंथ कोणता? तर लीळाचरित्र आद्य ग्रंथ आहे. ठीक आहे. ग्रामगीता हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आहे. ग्रामगीता, गीता बोधिली अर्जुनाला, ग्रामगीता ही सर्व ग्रामाला, राहू नये कोणी मागासला, म्हणून बोलला देव माझा. म्हणजे जी ज्ञानेश्वरी, जे गीता ग्रंथ, भगवद्गीता ग्रंथ होता, भगवद्गीता समजेनी लोकांना, मग ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. मग ती पण प्राकृत भाषेमध्ये होती, ती पण लोकांना समजेनाशी झाली. तर मग तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली. ग्रामगीता म्हणजे भगवद्गीताच. ग्रामगीतेमध्ये तेच आहे जे तुम्हाला साध्या सोप्या वाक्यामध्ये कृष्णाने सांगितलं. ठीक आहे ना. दासबोध समर्थ रामस्वामींनी लिहिला. आता यावर काही मी फार बोलत नाही. असो,
उत्तर आहे लीळाचरित्र. नंतर बघा, विनाश या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थ कोणता? विनाश, नाश, सर्वनाश, विध्वंस. हे तर चुकीचे, हे तर अपोजिट दिसतात, हे तर अँटोनिम्स दिसतात, विरुद्धार्थी दिसतात. शब्द ओळखा, विरुद्ध समानार्थी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. हे तर कॉमनच आहे, सॉरी हे तर सिनोनिम्स आहे. हे तर त्याला हे आहे म्हणजे अपोजिट नाही, त्याला तर ते सिनोनिम्स आहे, समानार्थी शब्द आहे. नाश, सर्वनाश, विध्वंस, अविनाशी. विनाशचा अपोजिट काय होईल? अविनाशी. ठीक आहे. इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइसला मराठीत काय म्हणतात? येतात असे प्रश्न येतात मराठीत. येतं म्हणाल मी इंग्लिश शिकवतो म्हणून मराठीत कसं आहे सर तुम्ही तुमच्या मताने टाकला काय प्रश्न, असा प्रश्न येतो. ठीक आहे ना. इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइसला ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस काय सांगा बरं? ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कर्ता महत्त्वाचा असतो, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्म महत्त्वाचं असते. हां, आणि म्हणून त्याला कर्मकर्तरी असं, पॅसिव्ह व्हॉइस कर्मकर्तरी, कर्म हा त्या ठिकाणी कर्ता बनतो. मी जर म्हटलं असेल आय प्ले खो खो, मी जर म्हटलं आय प्ले खो खो, तर खो खो इज प्लेड बाय मी. आय हेल्प यू, यू आर हेल्प्ड बाय मी. म्हणजे जो ऑब्जेक्ट असतो, कर्म असतो, तो कर्ता बनतो. कर्मकर्तरी प्रयोग. ठीक आहे. पुराण कर्मणी म्हणजे काय? पुराण कर्मणी म्हणजे एकदम जुनी. पुराण म्हणजे पुराण, पुराणी. पुराण म्हणजे वेद पुराण म्हणजे ते जुने आहे ना, मग जुने जुने करते. आता ॲक्च्युली पुराण कर्मणी कसं असते ना, हे गद्यामध्ये नसतात, हे पद्यामध्ये असतात. ठीक आहे ना. ते जुने ग्रंथ, जुन्या ओव्या वगैरे, ठीक आहे, त्या पद्धतीचं येते. हे काही येत नसते कधी, आपल्याला माहीत नाही ते. ठीक आहे ना. माहीत नाही म्हणजे आपण वापरत नसतो ॲक्च्युली ते. पुराण कर्मणी म्हणजे पुराणातले जुने कर्म ते गद्यामध्ये असतात, पद्यामध्ये ते नसतात. समापन कर्मणी म्हणजे काय? आपण पाहिलं थोड्या वेळापूर्वी. समापन कर्मणीचा अर्थ काय होतो की त्याच्याने म्हणजे सॉरी हे तर शक्य आहे. समापन कर्मणी काय ते? त्याने म्हणजे त्याचे लिहून झाले, माझे वाचून झाले, माझं शिकवून झालं, माझं लेक्चर घेऊन झालं, या पद्धतीचं वाक्य शक्य कर्मणी म्हणजे काय ते? त्याच्याकडून ते पिववते, त्याच्याकडून गरम दूध पिववते. पिववते म्हणजे तो पितो. माझ्याकडून मोठा लाडू खाववते म्हणजे मी खाऊ शकतो बा, शक्य. ठीक आहे. नंतर बघा, सूर्य शब्दाचा समानार्थी होतो कोणता? सूर्यचा समानार्थी ओळखा. तर माहिती आहे आपल्याला दिवाकर आहे, दिनकर आहे, प्रभाकर आहे. सुधा म्हणजे चंद्र, चंद्र चंद्र, सुधाकर म्हणजे चंद्र होते. ठीक आहे ना. तर सूर्य म्हणजे काय होईल मग? दिवाकर, दिनकर, प्रभाकर आहे. भरपूर शब्द आहे. ठीक आहे ना. समास ओळखा. समासचा सुद्धा प्रश्न पेपरला येऊ शकतो. तोंडपाठ, तोंडपाठ. आता हे तुम्हाला समास दिलेले आहे, हे वाचावे लागतात. हे की असे PYQ वगैरे होत नसते, त्याचा प्रॉपर अभ्यास करावा लागतो. ते तेवढे सोपे नाही आहे. टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला ह्या गोष्टी मिळतील, पण अभ्यास तर करावाच लागेल. ठीक आहे ना. तोंडपाठ, तत्पुरुष समास. मग आता अव्ययीभाव समास, ब्रह्मविरी काय आहे, द्वंद्व काय आहे बघा. त्याचे काही वाक्य सांगतो तुम्हाला. तत्पुरुष समास म्हणजे काय? दुसरे पद महत्वाचे. तोंडपाठ तर पाठ शब्द महत्वाचा. महादेव, देव शब्द महत्वाचा. कमरपट्टा, पट्टा शब्द महत्वाचा. गुणहीन, हीन शब्द महत्वाचा. अव्ययीभाव समास म्हणजे काय? पहिले पद महत्वाचे. आता पहिले पद आले. आ मरण, आ मरण म्हणजे मरेपर्यंत. आ शब्द महत्वाचा आहे. बिन तक्रार, बिन तक्रार, आमची काही तक्रार नाही. प्रतिदिन, रोज, प्रतिदिन, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, याला म्हटलं जाते अव्ययीभाव समास. बहुव्रीही समास म्हणजे दोन्ही शब्द वेगवेगळे असतात, महत्वाचे असतात, पण तिसराच शब्द निघतो एक. मी जर म्हटलं असेल पीतांबर, पीत म्हणजे पिवळे असे अंबर, पीतांबर कोण? विष्णू. नीलकंठ, नील निळा आहे कंठ ज्याचा, तो कोण? महादेव. लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांत ज्याची, विष्णू. जितेंद्रिय, जित आहे इंद्रिय म्हणजे कोणाचे? मारुतीचे. ठीक आहे ना. या पद्धतीचं. द्वंद्व समाज, दोन्ही पदे समान दर्जाची. राम लक्ष्मण, पाप पुण्य, विटी दांडू, माय लेकरे, आई बाबा, आई बाबा, आई बहीण, बहीण भाऊ, कुलूप किल्ली, जे असे शब्द असतात ते याच्यावरून हे आपल्या कॉन्सेप्ट पाठ करून घ्यायचे. मराठी थोडा किचकट विषय आहे, परंतु तो इंटरेस्टिंगली आपल्याला सॉल्व्ह करता येतो, सोडवता येतो. अंथरून पाहून पाय पसरून नाही येतं. कोणाला समजते? कोणाला सांगा गावातल्या एखाद्याला? उत्पन्नाच्या मानाने खर्च करणे, नाही तर आमदनी अठ्ठांनी खर्चा रुपया होते. ठीक आहे ना. श्रीमान योगी कोण लिहिलं? तर कादंबऱ्या वाचत चला मित्रांनो, मस्त असतात. कादंबऱ्यांनी माणसाला मॅच्युरिटी येते. ठीक आहे.
वाचन वाढते, लँग्वेज आपली समृद्ध होते, भाषा समृद्ध होते, हे लिहिलं रणजित देसाईंनी. ठीक आहे, थांबू या ठिकाणी आपण. असे 15 प्रश्न येत राहतील. आपलं ABC एज्युकेशन ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला, हे ॲप इन्स्टॉल करा. त्यात तुम्हाला परत तेच इमेज तुम्हाला दाखवतो. त्याच इमेजमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश 10 प्रश्नपत्रिका राहतील. तुम्हाला त्याची PDF मिळेल. पी डी एफमध्येच तुम्हाला उत्तर पण मिळेल, तुम्हाला दुसरी उत्तरपत्रिका मिळेल आणि हे त्याचे लेक्चर्स असतील. ठीक आहे ना. हे पहिलं लेक्चर यूट्यूबला आहे. सेकंड लेक्चरपासून तुम्ही ॲपमध्ये पाहू शकता. धन्यवाद.